नमस्कार, मी डॉक्टर प्रणव देशपांडे. देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला आहे आणि सगळीकडे उसाच्या रसाचे गाडे दिसायला लागले. तर हा उसाचा रस कुणासाठी हितकारक आहे, कुणी घेतला पाहिजे आणि कुणी उसाच्या रसापासून लांब राहिलं पाहिजे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारा. तसं बघायला गेलं तर ऊस हे एक प्रकारचं गवतच आहे. आयुर्वेदाने तृणपंचमूळ नावाच्या संज्ञेखाली एक 5 वनस्पती सांगून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कुश, काश, नल, दर्भ आणि कांडेक्षु म्हणजेच ऊसाचा समावेश त्या तृणपंचमुळामध्ये केलेला आहे. म्हणजे ज्या झाडांची मुळं वापरायची आहेत औषधी म्हणून, अशी एक उपयोगी वनस्पती म्हणजे ऊस. ऊस जो आहे तो मधुर रसाचा आहे आणि शीतवीर्याचा म्हणजे थंड आहे. त्याचबरोबर तो अतिशय स्निग्ध आहे. आता मधुर रसाचा असल्यामुळं साहजिकच तो शरीरातला कफ वाढवणार आहे, शरीराचं बृहण करणार आहे आणि पुष्टी करणार आहे शरीराचा. म्हणजेच शरीरातल्या सगळ्या धातूंना चांगला करणारा, शरीराला बल देणारा आणि स्निग्धता आणणारा. म्हणजेच ज्यांना त्वचा कोरडी पडतीये किंवा कोरडेपणाचे जे त्रास असतात तर ते ज्या लोकांना होत आहेत तर ते कमी करणारा असा हा ऊस आहे. या ऊसाच्या रसाला मूत्रल किंवा मूत्रविकार नाशक असं सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या लोकांना लघवीचे काही प्रॉब्लेम्स आहेत, लघवी व्यवस्थित होत नाही, अडखळत लघवी होते, अशा लोकांनी जर ऊसाचा रस पिला तर लघवी एकदम चांगल्या पद्धतीने होते आणि मूत्रमार्गातल्या ज्या समस्या आहेत त्या कमी व्हायला मदत होते. ज्या लोकांना लघवीला जळजळ होत असेल किंवा आग होत असेल किंवा मूतखड्यासारखे काही आजार असतील त्या लोकांसाठी सुद्धा ऊसाचा रस उपयोगी ठरतो. ऊसाचा रस हा कफ वाढवणारा आहे. त्याचबरोबर रक्त आणि पित्त यांचे जे दोष आहेत ते कमी करणार आहे. म्हणजे रक्तापासून होणारे विकार आणि पित्तापासून होणारे जे त्रास आहेत तर त्यांचा नाश करण्यासाठी ऊसाचा रस उपयोगी पडतो. तर ज्या लोकांना हातापायाची आग होत असेल, डोळ्याची जळजळ होत असेल, पोटामध्ये आग पडल्यासारखी वाटत असेल किंवा इतर काही पित्ताचे आजार असतील त्या लोकांनी ऊसाचा रस नक्की घ्यावा. त्याच्यामुळं हे रक्त आणि पित्ताचे त्रास कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर हा कफ वाढवतो शरीरातला, त्यामुळं शरीरामध्ये एक प्रकारची स्निग्धता यायला मदत होते. त्याचबरोबर ज्यांना डोळ्यांची आग होतीये किंवा पित्तामुळे ज्या लोकांना भ्रम किंवा चक्कर आल्यासारखी वाटते अशा लोकांनी ऊसाच्या रसाचं जरूर सेवन करावं. ऊसाचा रस हा एक एनर्जी ड्रिंक म्हणून काम करत असतो आणि ऊसाच्या रसाचे गुण वृक्ष असे सांगून ठेवले आहेत. म्हणजे कफ वाढवतो, त्यामुळं त्याचं साधर्म्य शुक्राशी असल्यामुळं तो शुक्रधातू सुद्धा वाढवतो किंवा शुक्रधातू वाढवण्यासाठी मदत करतो. त्यामुळं ज्या लोकांना पौरुषत्वाची कमी जाणवत असेल त्या लोकांनी ऊसाचा रस जरूर घ्यावा. बऱ्याच वेळा व्यवहारामध्ये असं दिसतं की जेवणापूर्वी थोडासा ऊसाचा रस घेतला किंवा थोडासा ऊस खाल्ला तर पित्त कमी होतं. ऊसाचा रस हा मलशुद्धी करणार आहे. त्यामुळं ज्या लोकांना अतिसार, ग्रहणी असे काही पोटाचे आजार आहेत त्या लोकांनी ऊसाचा रस शक्यतो टाळावा. ऊसाच्या रसाचा अजून एक गुण म्हणजे ऊसाचा रस हा काविळीवरचं एकदम उत्तम असा औषध आहे. थोड्या थोड्या प्रमाणात जर ऊसाचा रस घेत गेला तर शरीरातलं पित्त कमी होतं आणि कावीळ कमी व्हायला खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. यंत्रामधून किंवा मशीनमधून काढलेला जो ऊसाचा रस आहे तो पचायला अतिशय जड असतो आणि त्रिदोषांचा प्रकोप करतो असं ग्रंथांनी सांगून ठेवलेलं आहे. तर शक्यतो ऊसाचा रस घेण्यापेक्षा ऊस खाल्ला तर त्याचा फायदा जास्त मिळतो किंवा शास्त्रामध्ये सांगितलेले जे हे गुण आहेत ऊसाच्या रसाचे तर ते आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळतात. आणि जर आपण ऊसाचा रस घेणार असू तर त्याच्यामध्ये थोडंसं आलं किंवा लिंबू टाकायची आजची जी पद्धत आहे तर त्याच्यामुळं ऊसाच्या रसामधला जडपणा जो आहे तो कमी होतो आणि त्या ऊसाच्या रसाचं पाचन व्हायला चांगल्या प्रकारे फायदा होतो. ताजा असा ऊसाचा रस घेतला तर तो शरीराला हितकारक आहे, परंतु तोच जर जुना किंवा शिळा करून जर आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेतला तर तो पचायला जड होतो आणि पोटाच्या तक्रारी त्याच्यातून पाठीमागे लागतात. त्यामुळे शक्यतो ताजा बर्फ न टाकलेला अशा पद्धतीचा ऊसाच्या रसाचं सेवन करावं. आणि शिळा किंवा जुना ऊसाचा रस जर आपण सेवन केला तर त्याच्यापासून पोट फुगणं, पोट साफ न होणं किंवा इतर पोटाच्या तक्रारी यातून निर्माण व्हायला लागतात. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे ऊसाचा रस हा मूत्रल किंवा मूत्रमार्गातले विकार दूर करणारा आहे. तर ऊसाच्या मुळाचा काढा जर आपण घेतला तरी सुद्धा आपल्याला मूत्रमार्गामध्ये झालेले विकार कमी करण्यासाठी किंवा त्यांचा नाश करण्यासाठी एकदम चांगला फायदा होतो. तर अशा पद्धतीनं ऊसाच्या रसाचं सेवन करायचंय किंवा ऊस या पद्धतीनं खायचं आहे आणि आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह आणि एका शास्त्रोक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.